नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त असं उन्हाळा स्पेशल चटपटीत आंबट गोड कैरीची चटणीची रेसिपी शेअर करणार आहे। खायला एक नंबर लागते, तसेच उन्हाळ्यामध्ये कैऱ्याही विकायला येत आहे, तर तुम्ही ही चटणी नक्की करून बघा। रोजच्या जेवणाबरोबर आपल्याला तोंडी लावण्यासाठी ही चटणी खूपच छान लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी कैरी घेतलेली आहे, जिरे, लाल मिरच्या, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही लाल मिरच्यांऐवजी हिरवी मिरचीचाही वापर करू शकता। आता आपण ही कैरीचे छोटे काप करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला कैरीचे साल काढायची गरज नाही। तव्यावर मी थोडं तेल घातलेलं आहे आणि मिरच्या मी तेलामध्ये भाजून घेत आहे। अगदी थोडं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, जास्त ब्राऊन करायची गरज नाही। त्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी लसूण, कोथिंबीर आणि खोबरं घालून घेणार आहोत। खोबरं अगदी थोडंसं घेतलेलं आहे। अशा प्रकारे खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहे, ते आता आपण भाजून घेऊया। लाल मिरच्या जर तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीचाही वापर करू शकता। त्यानंतर 1 चमचा जिरे घातलेले आहे। जिरे तेलामध्ये थोडे भाजले का लगेचच आपण यामध्ये लसूण घालून घेऊ। अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त अशी चटणी बनवून ठेवू शकता। ही चटणी 7 ते 8 दिवस सहजच राहते, पण ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे, लवकर पदार्थ हे खराब होत असतात। कोथिंबीर आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि मस्त असं भाजून घेत आहे। बघा, अगदी पटकन अशी तयार होणारी चटणी आहे आणि खायलाही खूप छान लागते। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते। अशा प्रकारे भाजून घेतलेला आहे। आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। ही चटणी आपल्याला जास्त बारीक करायची गरज नाही आणि ही चटणी वाटताना आपल्याला पाण्याचाही वापर करायचा नाही। कोरडीच चटणी आपल्याला वाटायची आहेत। या ठिकाणी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे। साखरऐवजी तुम्ही गूळही घालू शकता। गुळानेही ही चटणी खायला खूप टेस्टी लागते। आता आपण मिक्सरला हे फिरवून घेऊ। अशा प्रकारे आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे। बघा, मस्त अशी वाटल्या गेलेली आहे। या ठिकाणी आपण पाण्याचा वापर केलेला नाही। बघा, मस्त अशी आंबट गोड चटपटीत अशी तिखट चटणी ही तयार झालेली आहे। नुसती कैरी खायला जर आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही कैरीची चटणी बनवू शकता आणि जेवणाची चवही वाढवू शकता। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।